तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुमचा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण ह्या ब्लॉगमध्ये जाणार आहोत आता पाली हिल्स वॉटरफॉलला. तर माझ्यासोबत आहेत आता पार दंत आणि तिकडे आहे संस्कार. बघू शकता गाडी चालू नाही होत, पहिलीच दुर्घटना. ते माझं राहतं गाव म्हणजे आपटवणे गाव. तर आता इथून आम्ही जाणार आहोत वॉटरफॉलला पाली हिल्सच्या. तर गाईस भेटूया आता पाली हिल्स. तर मित्रांनो आम्ही जाणार आहोत आता लवकरात लवकर, कारण पाऊस पण पडतोय. तर 1 2 3 वाटलं तुम्ही नाही आले म्हणून आमची ट्रिप कॅन्सल होईल. होत नसती. 2 मिनिटं थांबा, फक्त 2 मिनिटं. हे बघा, चालू नको जाऊ नको लांब, गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या साईडला जो रोड जातो तो भावशेट साईडला जातो आणि हा जातो वॉटरफॉलला. तर हा तुम्ही पॅनर लावलेला आहे इथे पाहू शकता आपटवणे म्हणून. आपल्याला ह्या साईडला जायचं आहे, वरच्या साईडला. आपण आता ह्या साईडने आलेलो आहोत, हे माझे मित्र. तर इकडून आलेलो तर आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. तर नक्कीच हा रोड फॉलो करा आणि एन्जॉय करा आपला पाली हिलचा वॉटरफॉल. जय महाराष्ट्र, जय शिवराय. 200 नाही, 500 नाही, फक्त 199 रुपयाला. तर नक्कीच या आपल्या हक्काच्या शॉपला विजिट करा. पाली. लेकिन एक सेकंड, तर मित्रांनो आम्ही ती ढस चढून आता वरती आलेलो आहोत आणि इथेच आम्हाला अशी एक कमानी भेटते. पाहू शकता एकदम मोठी अशी कमानी आहे. आणि इथेच आमच्या गावातलं एक वाडीमधला रितेश आहे वाघमारे, तो तिथे आहे. ते परमिशन घेऊन आपण आता पुढे जाणार आहोत. तर बघूया काय बोलतोय रितेश. हा आमचा ऋतू आहे. जर इकडे आलात तर नक्कीच याची विजिट घ्या आणि याला एक 500ची कार्टून चला. तर मित्रांनो तुम्हाला हा रस्ता स्ट्रेट यायचा आहे, अजिबात वलन नाही घ्यायचं आहे. जिथून आपण ऋतूच्या इथून आलो तिथूनच तुम्हाला सरळ ढस मिळेल. ती ढस फॉलो करून तुम्हाला पुढे यायचं आहे. आता हा रस्ता तुम्ही पाहू शकता, या साईडला डोंगर आहे, त्याच रस्त्याने सरळ लागून यायचं आहे. अजिबात एक एरो दिसेल, हा एरो फॉलो करायचा आहे. पाहू शकता कसा झमझम रस्ता आहे. मित्रांनो तुम्हाला हा रस्ता फॉलो केल्यावर तुम्हाला एक साईडला लेफ्ट साईडला टर्न भेटेल आणि तिथे बघा असा एक बॅनर लिहिलेला आहे वॉटरफॉल म्हणून. आणि इथून आपल्याला लेफ्ट साईड धरायचे. तर लेट्स गो पटापट. काय तिथनं लेफ्ट घ्यायचं आहे, पाहू शकता. हा सरळ नका जाऊ, तिकडून एंट्री नाही आहे, तिकडून लेफ्ट घ्यायचं आहे. असे खड्डे वगैरे तुम्हाला पाहायला भेटेल आणि एक बंगला आहे समोर. तर आपण कंटिन्यू 3 मारले, 3 लेफ्ट. आता गाईज राईड आहे, हा बघा इथून राईटला जायचं आहे आणि हा स्ट्रेट रस्ता धरून पुढे. गाईज फायनली आपण इथं पोचलेलो आहोत. आपण इथे गाडी पार्क करू शकता इथे किंवा इकडे पाहू शकता इथे. तर आपण इथे पोचलेलो आहोत फायनली आणि इथून आपल्याला पायीवारी जायचं आहे, म्हणजेच ट्रॅकिंग करून जायचं आहे ह्या जंगलातून. तर आपण पूर्ण असा जंगल एक्सप्लोअर करणार आहोत. तर एंडपर्यंत टिकून राहा मित्रांनो, खूप मजा येणार आहे. लेट्स गो. मित्रांनो तिथं गाडी लावलेली आहे आणि आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे. तर जाऊया आता. शकता अशी वाट, कोकणी भाग. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर मित्रांनो पाहू शकता या साईडला खाली पाणी जातो आणि जर तुम्ही थोडा पुढे आल्यावरती तुम्हाला अशी एक जाळी भेटेल.
त्या जालीला लागूनच आपल्याला ह्या वाटेने खाली जायचं आहे. तर आम्ही ही वाट फॉलो करत आहोत. जरा सांभाळून जावे कारण हा रस्ता आहे ना पूर्ण दगडांनी भरलेला आहे. मित्रांनो इथे 2 वाटा आहेत. तर आपल्याला ह्या वाटाने जायचं आहे. ही वाट गेलो तर लांब पडेल. चला तर ह्या वाटाने आपण जाऊया. उडी मारलेली आहे गाई. तर मित्रांनो ब्लॉग एंड करायचा टाइम आलेला आहे आणि फुल एन्जॉयमेंट झालेला आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब सपोर्ट दाखवा तुमचा. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया नवीन आणि फ्रेश ब्लॉग मध्ये. जय भवानी.